विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता तिसरीमध्ये आपल्याला हातच्याची वजाबाकी हा घटक आहे। हा घटक आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण वजाबाकी म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे केली जाते हे समजून घेऊया। आपल्या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण वजाबाकी शिकलेलो आहोत। सुरुवातीला आपण तशा प्रकारची वजाबाकी पाहूया। या ठिकाणी आपण वजाबाकीसाठी काही चौकटी आखून ठेवलेल्या आहेत। आता यामध्ये आपण वेगवेगळे संख्या भरून वजाबाकी करूया। पहिल्या उदाहरणामध्ये आपण घेऊया 57 वजा 35। इथे एककाची ही रांग आहे किंवा हा स्तंभ आहे आणि या बाजूला दशकांची रांग आहे, दशकांचा स्तंभ आहे। आपण पहिल्यांदा एककांची वजाबाकी करूया। 7 एकक वजा 5 एकक म्हणजे 7मधून आपल्याला 5 घालवायचे आहेत। तर 7तून 5 गेल्यावर 2 राहतात, ते आपण खाली लिहिले। इकडे 5 दशक वजा 3 दशक, 5तून 3 गेले 2 म्हणजेच 57 वजा 35 या उदाहरणाचं उत्तर 22 असं आलेलं आहे। अशाच प्रकारच्या आणखी काही वजाबाकी पाहूया। 65 वजा 13, इथे 5तून 3 गेले 2, 6तून 1 गेला 5, उत्तर आलेलं आहे 52। पुढे घेऊया 82 वजा 20, 2तून 0 गेले 2, 8तून 2 गेले, उत्तर आलेलं आहे 6 म्हणजे 82 वजा 20 उत्तर येतं 62। पुढे घेऊया 77 वजा 64, 7तून 4 गेले 3 आणि 7तून 6 गेला 1, 77 वजा 64 उत्तर आलेलं आहे 13। आता 3 अंकी संख्येची वजाबाकी पाहूया। 235 वजा 113, 5तून 3 गेले 2, 3तून 1 गेला 2, 2तून 1 गेला 1, एककातून एकक वजाबाकी केली, दशकातून दशक आणि शतकातून शतकाची वजाबाकी केली। आपल्याला 235 वजा 113 या वजाबाकीचं उत्तर मिळालेलं आहे 122। आणखी काही वजाबाकी पाहूया। 665 वजा 113, 5तून 3 गेले, उत्तर येईल 2, 6तून 1 गेला, उत्तर आलं 5, 6तून 1 गेला, उत्तर आलं 5 म्हणजे 665 वजा 113 उत्तर आलेलं आहे 552। पुढे बघूया 27 वजा 14, 7तून 4 गेले, उत्तर आलेलं आहे 3 आणि 2तून 1 गेला 1, उत्तर आलेलं आहे 13। पुढे 95 वजा 25 करूया। 5तून 5 गेले 0, 9तून 2 गेले 7, 95 वजा 25 उत्तर आलेलं आहे 70। यानंतर आणखी एक वजाबाकी घेऊया। 46 वजा 23, 6तून 3 गेले 3 आणि 4तून 2 गेले 2। तर अशा प्रकारच्या वजाबाकी आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये केलेल्या आहेत। इथे आपण एककातून एकक घालवला, दशकातून दशक घालवला। आता थोडीशी एक वेगळी वजाबाकी आपण इथे पाहूया। वजाबाकी आहे 51 वजा 27। ज्या प्रकारे आपण अगोदरच्या वजाबाकी केलेल्या आहेत त्याच प्रकारे ही वजाबाकी सोडवायचा प्रयत्न करूया। एककातून एकक घालूया। आपल्याकडे 51 या संख्येमध्ये 1 एकक आहे, 27 या संख्येमध्ये 7 एकक आहे। तर एकातून 7 आपल्याला घालवायचे आहेत, परंतु एकातून 7 जात नाहीत। तर या ठिकाणी ह्या बाकीच्या ज्या वजाबाकी आहेत तशा प्रकारे आपल्याला वजाबाकी करता येणार नाही, कारण एकातून 7 जात नाहीत आणि या ठिकाणी आपल्याला वजाबाकी थांबवावी लागते किंवा काहीतरी इथं वेगळं शोधणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारची जी वजाबाकी असते, जेव्हा वरच्या संख्येतून खालची संख्या जात नाहीये त्यावेळेस काहीतरी वेगळं करावं लागतं आणि त्यालाच आपण हातच्याची वजाबाकी असं म्हणतो। आता ही कशा प्रकारे केली जाते ते समजून घेऊया। आता हेच उदाहरण आहे 51 वजा 27, त्याची थोडीशी आपण माहिती पाहूया। आपल्याकडं वरच्या बाजूला 51 आहेत, 51 मध्ये 5 दशक आहेत आणि 1 एकक आहे आणि खालच्या बाजूला आहे 27, 27 मध्ये 2 दशक आहे, 7 एकक आहे। आता आपल्याला अडचण अशी आलेली आहे की एकातून 7 जात नाही।
ही आपली अडचण आली आहे, त्यामुळे आपण इथे वजाबाकी केली नाही. तर त्यावर काय उपाय करता येईल का ते पाहूया. आता 51 मध्ये 5 दशक आहेत आणि 1 एकक आहेत. तसं पाहिलं तर 51 ही संख्या 27 पेक्षा मोठी आहे. 51 मधून 27 आरामात जातात, परंतु इथे फक्त एककांचा जर विचार केला तर एकातून 7 जात नाहीये. परंतु आपल्याकडे दशक सुद्धा आहे. 51 मध्ये 1 एकक जरी असला तरी त्याच्याबरोबर 5 दशक आहेत. यांची मदत घेऊन आपल्याला ही वजाबाकी करावी लागेल. तर ती मदत कशा प्रकारे घ्यायची पाहूया. आता 51 मध्ये 5 दशक एकक आहे. आता हे जे 5 दशक आहे हे आपण 4 दशक अधिक 1 दशक असं लिहू शकतो. आणि हा 1 एकक तसाच, म्हणजे 5 दशकाला आपण 4 दशक अधिक 1 दशक असं लिहिलं. 5 दशकाची ही विभागणी केली. आता हा 1 दशक जर आपण इकडे 1 एककाला दिला तर इकडे राहील 4 दशक आणि इथून हा 1 दशक इकडे गेला म्हणजे 10 एकक आणि हा इथला 1 एकक म्हणजेच 10 अधिक 1 होईल, म्हणजेच 4 दशक आणि 11 एकक अशी विभागणी होईल. आता जर व्यवस्थितपणे पाहिलं तर 51 म्हणजेच 5 दशक आणि 1 एकक आहे आणि 51 म्हणजे 4 दशक आणि 11 एकक सुद्धा आहे. कारण 4 दशक म्हणजेच 40 होतात आणि 11 एकक म्हणजे 11 होतात. या दोघांची बेरीज सुद्धा पुन्हा 51च येणार आहे. याचा अर्थ आपण काय केले तर 51 मध्ये जे 5 दशक आहे ते दशक सुटे केले, 4 दशक आणि 1 दशक, आणि हा 1 दशक इकडे एककाला दिला. 1 दशक आला म्हणजे 10 एकक आले आणि हा याच्याकडचा 1 मिळून 11 एकक झालेले आहेत. म्हणजेच 51ची जी विभागणी 5 दशक 1 एकक अशी आपण इथे लिहिलेली आहे. त्याऐवजी आपण 4 दशक 11 एकक अशी सुद्धा लिहू शकतो. म्हणजे इथे एककांची संख्या वाढेल आणि आपल्याला वजाबाकी करता येईल. आता हीच वजाबाकी आपण दशकाची फोड करून कशा प्रकारे करू शकतो इथे पाहूया. आपली वजाबाकी होती 51 वजा 27, ही आपली मूळ वजाबाकी होती. आता आपण काय करूया, जसं इथं आपण वरती पाहिलं त्या प्रकारे हा जो 5 दशक आहे हा 5 दशक सुटा करूया. 4 दशक इथे शिल्लक राहू दे आणि 1 दशक आपण एककाकडे पाठवूया. आता 1 दशक गेला म्हणजे इथे 10 एकक आले, कारण 1 दशक म्हणजे 10 एकक आहे. ह्या एकाकडं पहिला 1 एकक आहे आणि इकडून 10 एकक आले, म्हणजे ह्या एकाकडं आता होतील 11. हे बघा इथल्याप्रमाणे आपण केलेलं आहे. 51 म्हणजे 5 दशक 1 एकक होता. 5 दशक 1 एकक, त्याला आपण 4 दशक 11 एकक असं सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे त्याची फोड झाली. आता इथून जो आपण इकडे 1 दिला, 1 दशक दिला, त्यालाच आपण म्हणतो हातचा. म्हणजे दशकाने इकडे एककाकडे हातचा दिलेला आहे. आता इथे 4 दशक 11 एकक म्हणजे सुद्धा 51च आहे. 5 दशक 1 एकक म्हणजे सुद्धा 51च आहे. जरी आपण अशी बेरीज केली, 5 दशक म्हणजे 50 आणि 1 एकक आहे, मिळून झाले 51. आणि आता इथं वरच्या बाजूला जे लेखन झालेलं आहे 4 दशक म्हणजे 40 आणि अधिक 11 एकक, यांची बेरीज सुद्धा येणार आहे 51. म्हणजे ही 51ची नवीन विभागणी केली आपण. असं करण्याचं कारण म्हणजे आपल्याला एकातून 7 जात नव्हता, त्यामुळे आपण दशकाकडून हातचा घेतलेला आहे. आता आपल्याला नवीन अंक मिळाले 4 दशक 11 एकक वजा 2 दशक 7 एकक. आता एककातून एकक सहजपणे जाऊ शकतो. 11 मधून 7 गेले, उत्तर राहील 4 आणि 4तून 2 गेले, उत्तर राहील 2. म्हणजे 51 वजा 27 हे उदाहरण सोडवून आपल्याला 24 असं उत्तर मिळालेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा एकक हा खालच्या एककापेक्षा लहान आहे तेव्हा आपण शेजारच्या दशकाकडून त्याला सुटाकडून हातचा घेऊ शकतो आणि त्या हातच्याद्वारे उदाहरण अशा प्रकारे सोडवू शकतो. तर ही हातच्याची संकल्पना आहे, व्यवस्थित समजून घ्या. आपण या ठिकाणी दशक सुटा करत असतो. इथे 5 दशक होते, दशक सुटे केले, 1 दशक एककाकडे पाठवला, मग तिथे 11 एकक झालेले आहेत आणि इथे 4 दशक राहिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ही वजाबाकी करतो. तर यालाच हातच्याची वजाबाकी म्हणतात. अशा तऱ्हेच्या आणखी काही वजाबाकी करून आपण सराव करूया. आता आपण 3 अंकी वजाबाकी घेऊया. त्याच्यामध्ये हातच्याच्या वजाबाकी आपल्याला करायच्या आहेत आणि सराव करायचा आहे. पहिली वजाबाकी घेऊया. 215 वजा 107. या ठिकाणी 215 वजा 107 अशी वजाबाकी आपण घेतलेली आहे. 215 मध्ये 5 एकक आहे, 107 मध्ये
7 एकक आहे. सुरुवातीला एककांचा विचार करू. 5मधून 7 जात नाही, अशा वेळी आपण शेजारच्या दशकाकडून हातचा घेत असतो. आपण शेजारी दशकाकडे जाऊ. दशकाकडे 1 दशक आहे. जर त्याने 1 दशक हातचा दिला तर त्याच्याकडे राहतील 0, ते इथे लिहून घ्यायचे. आता 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले आणि याच्याकडे अगोदर 5 एकक आहेत. तर आलेले 10 एकक आणि हे 5 एकक मिळून इथे 15 एकक होतील. तर अशा प्रकारे लेखन करून घ्यायचे. आता फक्त आपल्याला वजाबाकी करायची आहे. 15मधून 7 गेले राहिले 8, 0मधून 0 गेले राहिले 0 आणि 2तून 1 गेला राहिला 1, म्हणजे 215 वजा 107 यांची वजाबाकी आलेली आहे 108. पुढील उदाहरण पाहूया. 661 वजा 134. इथे सुद्धा वरचा एकक लहान आहे, खालील एकक मोठा आहे. एकातून 4 जात नाही. 1 आपल्या शेजाऱ्याकडे जाईल. शेजारी 6 दशक आहे. 6 दशक त्याला 1 दशक देईल, म्हणजे 6 दशकाकडे राहतील 5 दशक. 6 दशकाने 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले. ते 10 एकक आणि हा 1 एकक मिळून एककाकडे आता होतील 11 एकक. 11मधून 4 गेले राहिले 7 आणि 5तून 3 गेले राहिले 2 आणि 6तून 1 गेला राहिला 5, म्हणजेच 661 वजा 134 ही वजाबाकी आलेली आहे 527. पुढील उदाहरण पाहूया. 953 वजा 318 अशी वजाबाकी आपण घेऊया. इथे वरच्या बाजूला एकक आहे 3, खाली एकक आलेला आहे 8. 3मधून 8 जात नाहीत. 3 आपल्या शेजाऱ्याकडे जाईल. शेजारी 5 दशक आहेत. 5 दशकाने त्याला 1 दशक दिल्यावर 5 दशकाकडे राहतील 4 दशक. 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले. 10 एकक आणि इथले 3 एकक मिळून एकक स्थानी झाले 13 एकक. आता 13मधून 8 गेले राहिले 5. 4 दशकातून 1 दशक गेला राहिले 3 आणि 9 शतकातून 3 शतक गेले राहिले 6, म्हणजे 953 वजा 318 ही वजाबाकी आलेली आहे 635. आणखी एक उदाहरण पाहूया. 754 वजा 217. या ठिकाणी 4 एकक आहे. खालच्या बाजूला 7 एकक आहे. 4मधून 7 जात नाहीत. 4 शेजाऱ्याकडे जाईल 5कडे. 5 त्याला 1 दशक देईल. 5ने 1 दशक दिला, 5कडे राहतील 4 दशक. 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले. आलेले 10 एकक आणि याच्या आधीचे 4 एकक मिळून इथे होतील 14 एकक. वरच्या बाजूला आपण 14 लिहिली. 14मधून 7 गेले राहील 7. 4मधून 1 गेला राहिले 3 आणि 7 शतकातून 2 शतक गेले राहिले 5, म्हणजे 754 वजा 217 ही वजाबाकी आपली आलेली आहे 537. आणखी काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. 953 वजा 416. इथे वरच्या बाजूला 3 एकक आहे. खालच्या बाजूला 6 एकक आहे. 3मधून 6 जात नाहीत. 3 आपला शेजारी 5 दशकाकडे जाईल. 5 दशक त्याला 1 दशक देईल, म्हणजे 5 दशकाकडे राहतील 4 दशक. याने दिलेला 1 दशक म्हणजे 10 एकक आहे. या 10 एककामध्ये 3 एकक अगोदरचे आहेत, मिळून इथे 13 एकक होतील. आता 13मधून 6 गेले, उत्तर आलं 7. 4मधून 1 गेला, उत्तर आलेलं आहे 3 आणि 9मधून 4 गेले, उत्तर आलेलं आहे 5, म्हणजेच 953 वजा 416 ही जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळते 537. पुढील उदाहरण पाहूया. 881 वजा 214. वरच्या बाजूला 1 एकक आहे. खालील बाजूला 4 एकक आहे. एकामधून 4 जात नाहीत. 1 8 दशकाकडे जाईल. शेजारी जो 8 दशक आहे तो त्याला 1 दशक देईल, म्हणजे त्याच्याकडे राहतील 7 दशक. याने 7 दशक ठेवून 1 दशक इकडे दिलेला आहे. 1 दशक म्हणजे 10 एकक आणि इथला अगोदरचा 1 एकक मिळून इथे 11 एकक होतील. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. 11मधून 4 गेले, इथे राहिले 7. 7मधून 1 गेला, उत्तर राहिलेला आहे 6 आणि 8मधून 2 गेले,
6. 881 वजा 214 याचं उत्तर आलेलं आहे 667. आणखी पुढील एक उदाहरण पाहूया. 772 वजा 343 असं उदाहरण घेऊया. पुन्हा आपण एककापासून सुरुवात करूया. 2 एकक 3 एकक, दोनातून 3 जात नाहीत. अशा वेळी 2 आपल्या शेजाऱ्याकडे जाईल. शेजारी 7 दशक आहेत. 7 दशकामधून 1 दशक दिल्यावर त्याच्याकडे राहतील 6 दशक. 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले. 10 आणि इथले 2 मिळून इथे होतील 12. आता 12 मधून 3 गेले, राहिले 9. 6 मधून 4 गेले, राहिले 2. आणि 7 मधून 3 गेले, राहिले 4. 772 वजा 343 उत्तर येईल 429. प्रत्येक ठिकाणी आपण हातचा कशा पद्धतीने देत आहोत ते व्यवस्थित समजून घ्या. अधिकाधिक उदाहरणं केल्यानंतर आपल्याला सरावाने बिनचूक उदाहरण करता येत आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करत आहोत. आणखी पुढे उदाहरण पाहूया. 995 वजा 387. या उदाहरणामध्ये वरच्या बाजूला 5 एकक आहे, खाली 7 एकक आहे. 5 एककामधून 7 एकक जाऊ शकणार नाही. अशा वेळी 5 आपला शेजारी जो 9 आहे त्याच्याकडे मदतीसाठी जाईल. 9 दशक 8 दशक स्वतःकडे ठेवून 1 दशक 5ला देईल. 1 दशक दिला म्हणजे इकडे आल्यावर 10 एकक होतील आणि हे 5 एकक मिळून इथे आता 15 एकक होतील. आणि या 15 एककामधून 7 एकक गेले. 15 वजा 7 उत्तर येतं 8. 8 वजा 8 0 आणि 9 वजा 3 उत्तर आलं 6. म्हणजेच 995 वजा 387 उत्तर येतं 608. आणखी पुढे उदाहरणे पाहूया. 430 वजा 127 हे उदाहरण आता पाहूया. इथे वरच्या बाजूला 0 एकक आहे आणि खालच्या बाजूला 7 एकक आहे. आपण एककापासून सुरुवात करतो. 0 एककामधून 7 एकक जाऊ शकत नाही. अशा वेळी 0 एकक त्याच्या शेजारच्या दशकाकडून मदत घेईल. 3 दशक आहेत, इथे राहतील 2 दशक आणि 1 दशक इकडे एककाला दिला जाईल. आता इथे 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले. इथे आधीचे कोणतेही एकक नाहीत म्हणजे इथे फक्त 10 होतील. आता 10 मधून 7 जातील, शिल्लक राहील 3. 2 मधून 2 गेले 0 आणि 4 मधून 1 गेला 3. म्हणजेच 430 वजा 127 ही वजाबाकी आलेली आहे 303. पुढे पाहूया. 714 वजा 208. या ठिकाणी वरच्या बाजूला 4 एकक आहे, खालच्या बाजूला 8 एकक आहेत. 4 एककामधून 8 एकक जाणार नाही. अशा वेळी 4 एकक शेजारी हातचा मागेल. या ठिकाणी 1 दशक आहे. 1 दशकाने 1 हातचा दिल्यानंतर त्याच्याकडे 0 दशक राहतील. 1 दशक दिला म्हणजे 10 एकक दिले आणि हे 4 एकक मिळून इथे 14 एकक होतील. आता 14 मधून 8 गेले, उत्तर येईल 6. 0तून 0 गेले 0 आणि 7तून 2 गेले 5. म्हणजेच 714 वजा 208 याचं उत्तर येतं 506. पुढे उदाहरण पाहूया. 630 वजा 118 असं उदाहरण आहे. आता इथे सुद्धा शून्यापासून सुरुवात करू, एककापासून. 0 एकक वजा 8 एकक वजाबाकी होऊ शकत नाही. 0 या 3कडून हातचा घेईल. 3 दशक आहेत, 1 हातचा दिल्यावर याच्याकडे 2 दशक राहतील. 1 दशक दिला, इथे अगोदरचे 0 आहेत म्हणजे इथे 10 एकक होतील. तर 10 मधून 8 घालवायचे आहेत, उत्तर येईल 2. 2 मधून 1 गेला 1 आणि 6 मधून 1 गेला 5. 630 वजा 118 उत्तर आलेलं आहे 512. पुढील उदाहरण पाहूया. 731 वजा 419 असं उदाहरण घेऊया आपण. इथे सुद्धा वरती एकक आहे 1, खाली एकक आहे 9. एकामधून 9 जात नाही. 1 हा आपला शेजारी 3 दशक याच्याकडे जाईल. 3 दशकाने त्याला 1 हातचा दिल्यावर 3कडे राहतील 2 दशक. 1 हातचा दिला म्हणजे 10 एकक दिले. 10 एकक आणि हा 1 एकक मिळून आता इथे होतील 11 एकक.
11मधून 9 गेले 2, 2मधून 1 गेला 1, 7मधून 4 गेले 3, 731 वजा 419 उत्तर आलेलं आहे 312. आता या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण हातचा घेतला आणि उदाहरण सोडवलेलं आहे. पण काही वेळेस जेव्हा एकक स्थानची संख्या दशकाकडे हातचा घ्यायला जाते तेव्हा कधी कधी दशकाकडे हातचा द्यायला नसतो. तर अशा वेळेस काय करायचं ते पाहूया. आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे एक उदाहरण आहे 800 वजा 432. आता हे उदाहरण सोडवताना काय अडचण येते बघा. वरती एकक आहे 0, खाली एकक आहे 2. अशा वेळी आपण दशकाकडून हातचा घेतलेला आहे आत्तापर्यंत. या सर्व वरच्या उदाहरणांमध्ये एककातून खालचा एकक जात नाही, त्यावेळेस आपण शेजारच्या दशकाकडून हातचा घेतला होता. आता इथे जर आपण तेच करायला गेलो, 0मधून 2 जात नाही म्हणून शेजारी हातचा घ्यायला गेलो तर शेजारी सुद्धा 0 आहे, म्हणजे हा याला हातचा देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत काय करायचं व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा समजून घ्या आपल्यापुढे समस्या काय आहे. एककातून एकक जात नाही, एकक दशकाकडे हातचा मागायला गेला, दशकाकडे सुद्धा हातचा द्यायला काहीच नाही आहे. तर अशा वेळी पुढे शतकाकडे जायचे, म्हणजे एककाकडून दशकाकडे, दशकाकडे जर हातचा द्यायला काही नसेल 0 असेल तर शतकाकडे जायचे. आता शतक 8 आहेत, शतकाने जर एक शतक इकडे दशकाकडे हातचा दिला तर इथे राहतील 7 शतक. तर इथे आपण 8तून एक हातचा गेला, इथे 7 लिहिले. आता इथून 8 शतकाने एक हातचा दिला, एक शतक दिला म्हणजे इथे 10 दशक आलेले आहेत, कारण एक शतक म्हणजे 10 दशक असतात. आता दशकाकडे 10 दशक आहेत, शतकाकडे 7 शतक आहेत आणि एककाकडे 0 एकक आहे. आता या 0तून 2 जात नाही. हा 0 जेव्हा या 0कडे गेला तेव्हा इथेही काही नसल्याने आपण पुढे जाऊन शतकाकडून हातचा आणला. इथे 7 शतक झाले, इथे 10 दशक झाले. आता इथे 10 दशक असल्यामुळे या 10 पैकी एक हातचा आपण इकडे निश्चितपणे देऊ शकतो. या 10मधून 1 दशक आपण एककाकडे हातचा दिला, इथे राहिले 9. 1 दशक हातचा दिला म्हणजे 10 एकक आलेले आहेत आणि इथे काही सुरुवातीचे एकक नव्हते. आता इथे 10 एकक झालेले आहेत, म्हणजे आता हातचे घेणं पूर्ण झालेलं आहे. 8ने दशकाला हातचा दिला, दशकाकडे 10 दशक झाले, कारण एक शतक हातचा आला म्हणजे 10 दशक आले. आणि या 10मधून आपण एककाला एक हातचा देऊन इथे 9 ठेवलेले आहेत. ही क्रिया व्यवस्थित समजून घ्या. आता आपण वजाबाकी करू शकतो. 10तून 2 गेले 8, 9मधून 3 गेले 6 आणि 7मधून 4 गेले 3, म्हणजे 800 वजा 432 368 असं उत्तर आलेलं आहे. आणखी एक असंच उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला आणखी लक्षात येईल. 900 वजा 238 असं आपलं उदाहरण घेऊया. इथे 0 एककामधून 8 एकक घालवायचा आहे. तो जात नसल्यामुळे एकक दशकाकडे हातचा मागायला जाईल, परंतु दशकसुद्धा 0 आहे, तो हातचा देऊ शकत नाही. अशा वेळेस आपण शतकाकडे जातो. 9 शतक आहेत, शतकाने एक हातचा दिल्यावर शतकाकडे राहतील 8 शतक. एक शतक हातचा दिला म्हणजे 10 दशक आलेले आहेत, तेव्हा इथे होतील 10 दशक. आता या 10 दशकातून आपल्याला एककाला हातचा द्यावा लागणार आहे, त्यामुळे 10 दशकांपैकी 9 दशक इथे राहतील आणि एक हातचा म्हणजेच 10 एकक इकडे हातचा आला. इथे आधीचे 0 एकक आहेत, तेव्हा आलेले 10 एकक आपण इथे लिहिले. आता वजाबाकी करायची आहे. 10 वजा 8 उत्तर आलं 2, 9 वजा 3 उत्तर आलेलं आहे 6 आणि 8 वजा 2 उत्तर आलेलं आहे 6, म्हणजेच 900 वजा 238 उत्तर येतं 662. अशा पद्धतीने हातचा दिला व घेतला जाईल. आणखी 2 उदाहरणं आपण करणार आहोत अशाच प्रकारची. पुढील उदाहरण पाहूया. 500 वजा 217 असं उदाहरण घेऊया. इथे 0 एकक आहे, 0 एककामधून 7 एकक जाऊ शकत नाही. 0 आपल्या शेजाऱ्याकडे जाईल, शेजाऱ्याकडे सुद्धा 0 दशक आहे, तो हातचा देऊ शकत नाही. मग पुढे शतकाकडे जाईल. शतक 5 आहेत, एक शतक हातचा दिल्यानंतर इथे 4 शतक उरतील. एक शतक दिला म्हणजे इथे 10 दशक आलेले आहेत,
इथल्या अगोदरचे कोणतेही दशक नाहीत, त्यामुळे आलेले 10 दशक वरती लिहिले. आता या 10 दशकांमधून आपल्याला पुढे एककाला हातचा द्यायचा आहे. तर 10 दशकातून एक हातचा दिल्यावर इथे 9 दशक राहतील आणि आपण दिलेला एक दशक म्हणजे 10 एकक आहे, तो आपण इथे लिहिला. आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. 10 वजा 7 उत्तर आलं 3, 9 वजा 1 8 आणि 4 वजा 2 उत्तर आलेलं आहे 2. म्हणजेच 500 वजा 217 उत्तर येतं 283. आणखी एक उदाहरण पाहूया. $611 वजा 234 असं उदाहरण घेऊया. इथे एककातून आपल्याला 4 एकक वजा करायचे आहेत. एककातून 4 एकक आपल्याला वजा करायचे आहेत. एकातून 4 जात नाहीत, तेव्हा एक शेजाऱ्याकडे जाईल. शेजाऱ्याकडे एक दशक आहे, तर तो काय करेल, हातचा देईल. त्याच्याकडे आता 0 दशक राहतील, कारण त्याने एक दशक होता तो हातचा दिला. इकडून आलेला एक दशक म्हणजे 10 आणि हा एक मिळून इथे झालेले आहेत 11. आता 11 मधून 4 गेले, उत्तर आलेलं आहे 7. आता पुढे जाऊया. आता याने एक दशक होता तो हातचा दिला, इथे 0 राहिले. 0तून 3 जात नाहीत, मग हा 0 इकडे हातचा घ्यायला जाईल. 6 होते. 6 शतकातून इथे 5 शतक राहतील आणि एक शतक इकडे हातचा येईल. एक शतक म्हणजे 10 दशक असतात, तेव्हा इथे 10 हातचा आला आणि हा 0 मिळून इथे 10च होतील. आणि मग 10 मधून 3 गेले, इथे राहिले 7. 5 मधून 2 गेले, इथे राहिले 3. 611 वजा 234 उत्तर आलेलं आहे 377. अशा पद्धतीने जेव्हा दशकाकडून आपल्याला पुरेसा हातचा येत नाही, त्यावेळेस आपल्याला काय करायचं हे शेवटच्या 4 उदाहरणांमध्ये आपण पाहिलेलं आहे. इथे व्यवस्थितपणे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून समजून घ्या. ही क्रिया एकदा तुम्हाला समजली की कितीही मोठी वजाबाकी असली तरी तुम्ही एका वेळेस एक एक स्तंभ करत गेलात तर कितीही मोठी वजाबाकी तुम्ही करू शकता. हातचा देताना व्यवस्थित ॲक्युरेटपणे हातचा देणं खूप आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हातच्याची वजाबाकी शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. सुरुवातीला आपण सामान्य वजाबाकी पाहिली, ही आपल्या अगोदरच्या इयत्तेमध्ये झाली होती. इथे एककातून एकक, दशकातून दशक सहजपणे वजा होत आहे, त्यामुळे हातचा घ्यायची गरज नाही. याच उदाहरणांमध्ये आपण शेवटचं उदाहरण घेतलं 51 वजा 27. या ठिकाणी एककातून एकक जात नव्हता. अशावेळी काय करावं लागतं ती क्रिया आपण इथे बघितली. 51 म्हणजे 5 दशक 1 एकक आहे, तर याची आपण 4 दशक आणि 1 दशक अशी फोडणी केली. 1 दशक एककाकडे पाठवल्यावर इथे 11 एकक होतील आणि 4 दशक होईल. म्हणजे हे 51च आहे, फक्त त्याची दशकांची विभागणी केली आहे. आणि त्याच प्रकारे आपण इथे हे उदाहरण सोडवलं. इथे 5 दशक होते, 4 दशक इथे ठेवून 1 दशक हातचा पाठवला. 1 दशक आणि हा एक मिळून झाले 11. 11तून 7 गेले, उत्तर आलेलं आहे 4 आणि 4तून 2 गेले, उत्तर आलेलं आहे 24. अशा पद्धतीने आपण हातचा कसा घेतला जातो, त्याचा वजाबाकीमध्ये कसा उपयोग होतो ते पाहिलं. आणि त्यानंतर आपण हातच्याची काही उदाहरणं पाहिली. या उदाहरणांमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण हातचा कसा घेतला जातो ते व्यवस्थित समजून घेतलं आहे आणि उदाहरणं पाहिली. यामध्ये पुन्हा शेवटच्या 4 उदाहरणांमध्ये दशक ठिकाणी सुद्धा 0 असेल तर हातचा कशा प्रकारे शतकाकडून घ्यायचा आणि तिथून दशकाकडे आलेल्या संख्येतून पुढे हातचा कसा घ्यायचा हे व्यवस्थितपणे इथे समजून घेतलेलं आहे. तर ही हातच्याची वजाबाकी व्यवस्थित समजून घ्या आणि अशाच अनेक उदाहरणांचा सराव करा, म्हणजे ही हातच्याची वजाबाकी तुम्हाला अचूकपणे येईल. हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. धन्यवाद.